आपण आहे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे महामार्गावर आणि हा मित्रांनो हा प्रकल्प जवळपास 2009मध्ये मंजूर झाला होता आणि मित्रांनो आता या मागच्या या 4-5 वर्षांमध्ये या प्रकल्पाला चांगली गती मिळाली रेल्वेचा। हा रेल्वे मार्ग मित्रांनो 284 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे मित्रांनो। हा प्रामुख्याने मित्रांनो 3 जिल्ह्यांमधून जातो, एक म्हणजे आपला वर्धा, यवतमाळ आणि नांदेड। परंतु या 3 जिल्ह्यांमधून जाताना तो दुसऱ्यासुद्धा 3 जिल्ह्यांना अटॅच करतो, म्हणजे जवळपास हा 6 जिल्ह्यांमधून हा रेल्वे मार्ग जातो आणि याच्यामध्ये जवळपास मित्रांनो 27 तालुके या रेल्वे मार्गावर येतात आणि 1 कोटी लोक या रेल्वेचा फायदा घेणार आहेत मित्रांनो। आणि भविष्यामध्ये जे आपली रोजगाराची संधी निर्माण होणार आहे, इंडस्ट्री एरिया या भागामध्ये खूप कमी आहे। याच्यामुळे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं दळणवळण साधनं ऑन रोडच असल्यामुळं दळणवळणाचा खर्च खूप असल्यामुळं बाकीच्या इंडस्ट्रीज, बाकीचे काही कंपन्या या भागामध्ये नवीन इंडस्ट्रियल झोन झाला नाही, त्याच्यामुळं या भागामध्ये आता या रेल्वेच्या मार्गामुळं इंडस्ट्री इथं लवकर तयार होईल आणि मित्रांनो मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्यामुळं जास्तीत जास्त कंपन्या सगळ्यात अगोदर इथं प्रायोरिटी देतील हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला की। हा 284 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे। आता आपण बघू शकता पाठीमागं जे आहे मित्रांनो जवळपास इथं 400 मीटर अंतरावर हा रेल्वेचा टनल आहे मित्रांनो, की हा पहिला T1 नावाचा बोगदा आहे आणि याची जी लांबी आहे मित्रांनो या टनलची, तर ही जवळपास 1.5 किलोमीटर लांबीचा हा पहिला टनल आहे या महामार्गावरचा सर्वात मोठा। आणि याच्यानंतर मित्रांनो शिळोणा म्हणून आहे पुसदच्या समोर, तर तिथं जवळपास 3 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे। तर आपले ही जी रेल्वे आहे तर या रेल्वेमध्ये जवळपास ही जर रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर ही पूर्णच्या पूर्ण ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आहे आणि याच्यावर पूर्ण इलेक्ट्रिकच रेल्वे धावणार आहे मित्रांनो। या भागातील ही रेल्वेसाठी ही लाईफलाईन ठरणार आहे पूर्ण लोकांसाठी। यामुळे मित्रांनो आपल्या भागातील शिक्षणाचा, त्याच्यानंतर व्यापाराचा, त्याच्यानंतर वैद्यकीय आणि शेतीला मुबलक प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध होतील आणि या भागातील आर्थिक सफलता, सर्व व्यक्तीची आर्थिक सबलता या भागाच्या रेल्वे मार्गामुळे होईल। खूप मोठा प्रोजेक्ट आहे मित्रांनो, जवळपास 4000 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून घेतला आहे मित्रांनो। मराठवाडा आणि विदर्भ यांना जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे प्रोजेक्ट आहे। आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्कीच तुम्ही आम्हाला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।